बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिव जिल्ह्यात रात्री 7 ते 9 वाजेपर्यंत टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चना पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे। विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळेला 7 वाजता जिल्ह्यातील प्रत्येक गावात भोंगा वाजवला जाणार आहे। त्यानंतर गावातील टीव्ही बंद करून विद्यार्थ्यांनी 9 वाजेपर्यंत अभ्यास करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। 7 ते 9 प्रत्येक गावामधले टीव्ही बंद होणार, भोंगा वाजवला जाणार, सगळ्या गावातले टीव्ही बंद होणार आणि मुलांनी अभ्यास करायचा। मग त्याच्यामध्ये जसं सकाळी गुड मॉर्निंग पथक असायचं की टॉयलेटला कोण बाहेर जात नाही ना, तसं कोणी टीव्ही चालू करत नाही म्हणून आमचं हे बघायचं पथक असणार आहे। आणि आम्ही मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये स्टडी रूम राखून एखादा शिक्षक तिथं देऊन होमवर्क करायला किंवा अवांतर वाचन करायला तिथं करतोय। शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। टीव्ही बंद ठेवून अभ्यास करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आलंय। रात्री 7 ते 9 टीव्ही बंद ठेवण्याचं आवाहन धाराशिव जिल्हा परिषदेकडून करण्यात आलंय। शैक्षणिक गुणवत्तेत विद्यार्थ्यांच्या वाढ होण्यासाठी हे आवाहन करण्यात आलंय। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड हिरकणीवाडी गावात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे। सध्या ग्रामपंचायतीमार्फत आठवड्यातून एक वेळा पाणी पुरवठा केला जातोय, मात्र पुरेसा पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांवर चक्क टँकर आणि पिकअप मधून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। यासाठी 2 ते 3 हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला पाण्यासाठी मोजावे लागतात। दुसरीकडे किल्ले रायगडसाठी येणाऱ्या पर्यटकांचे हाल होत आहेत। बातमी उल्हासनगरमधून आहे। उल्हासनगर महापालिकेत शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे। महासभेत शिवसेनेच्या महापौरांनी लाडकी विद्यार्थी योजनेची घोषणा केली। या योजनेच्या नावावरून वाद निर्माण झालाय। राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचं नाव या योजनेला देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला। तर मात्र या योजनेला सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्याची मागणी भाजपने केली आहे। योजनेला कोणतं नाव देणार या संदर्भात भाजपचे उपमहापौर आणि भाजपा गटनेत्याला शिवसेनेने विश्वासात घेतलं नहीं असा आरोप भाजपाकडून करण्यात आलाय। उस समय पे राजेंद्र चौधरी ने मुझे एक मसौदा दिखाया कि महापौर ये पढ़ने वाली है, जिसमें मुझे समझ में आया कि हमको कॉन्फिडेंस में न लेके वो लोग कौन सा इसमें क्या करने वाले हैं। तो हमारा विचार ऐसा नहीं है। हमारा विचार ऐसा था कि इसमें क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जी का नाम इस योजना में देना चाहिए।